श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे कार्तिक अमावस्या. ही खूप मोठी अमावस्या मानली जाते. ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या घरातली जी ह्या वर्षीची जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेर काढायची आहे आणि पुढच्या वर्षामध्ये आपल्याला चांगले विचार आणि चांगले गुण घेऊन प्रवेश करायचा आहे आणि आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे तर ती दूर करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्या अमावस्येला आपल्या पितरांसाठी सुद्धा भरपूर काही उपाय करायचे आहेत. बरेचसे उपाय मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि बरेचसे उपाय तुमच्याशी शेअर करायचे आहेत. त्यामुळे बघा, जे काही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर संध्याकाळी आपल्याला कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरावरती काही संकट असतील, अडचणी असतील, घरामध्ये जी नकारात्मकता साठलेली आहे ती दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची आणि पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, आपल्याला कापरासोबत काय जाळायचं आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. बघा, या अमावस्येला स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे बघा, मी तुमच्याशी 11 उपाय हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. ते उपाय जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की चॅनलवर जाऊन पहा. त्यापैकी तुम्हाला जे उपाय करायला जमतील ते उपाय तुम्ही आवर्जून करा. तुमच्या घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहे, तुमच्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा जो उपाय आहे तो सुद्धा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा करणीबाधा आहे, नजरबाधा आहे, तर या सर्व गोष्टी का लागल्या जातात. आपल्या सर्वांना माहीतच असेल की बाहेरच्या लोकांची म्हणजे शत्रू असतात किंवा मग काही वाईट लोक असे असतात की त्यांची नजर आपल्या घराला लागली जाते, किंवा काही जण अमावस्येच्या दिवशी करणीबाधा करतात किंवा मग काहीतरी तांत्रिक क्रिया करतात आणि आपल्या दुसऱ्याचं घराचं कसं वाईट होईल याचा विचार करतात. तर अशा लोकांपासून वाचण्यासाठी, आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश न करण्यासाठी आपल्याला घरामध्ये ह्या अमावस्येला काही उपाय करायचे आहेत. आता बघा, ही अमावस्या मंगळवारी आल्यामुळं हिला भौमती अमावस्या असंही म्हटलं जातं. तर पहा, आपल्याला कापराचा काय उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय 6च्या नंतर, तुम्ही 5च्या नंतर सुद्धा करू शकता. आणि जर एखाद्याला वेळच नाही आहे संध्याकाळच्या नंतर, तर तो दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतो. परंतु संध्याकाळी जर आपण हा उपाय केला, संध्याकाळी जास्त करून नकारात्मक शक्ती ह्या जास्त प्रबळ असतात आणि त्यामुळे मग त्या शक्तींना आपल्याला घरातून बाहेर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे. 6च्या नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, संध्याकाळी 5च्या नंतर जरी केला तरी चालेल. आणि आता आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आज तुम्हाला एक नवीन नारळ खरेदी करून आणायचा आहे. आणि हा नारळ खरेदी करून आणल्याच्या नंतर त्या नारळावरती आपल्याला, तर पहा, हा नारळ तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे. तर त्याची शेंडी जी आहे तर ती देवाकडे करायची आहे आणि हा नारळ देवघरात ठेवायचा आहे. तर आता बघा, आजपासून हा उपाय आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. रोज या नारळावरती आपल्याला एक वस्तू जाळायची आहे, ती म्हणजे कापूर. तर पहा, कसा करायचा आहे हा उपाय. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर तो नारळ जो आहे तर त्यावरती आपल्याला आजपासून रोज तुम्हाला एक वडी कापराची जाळायची आहे. आणि कापराची वडी जाळत असताना आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. तर पहा, गायत्री मंत्राचा जप आपल्याला ती वडी जोपर्यंत त्या नारळावरती जळत आहे तोपर्यंत करायचा आहे.
तर बघा, हा उपाय जो आहे तर तो आजपासून आपल्याला सुरू करायचा आहे, तर तो महिनाभर करायचा आहे. तर तो नारळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये तसाच ठेवायचा आहे. रोज तुम्हाला एक कापराची वडी त्यावरती जाळायची आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा म्हणू शकता किंवा मग यामुळे नकारात्मक ज्या शक्ती आहेत तर त्या घरातून बाहेर जातात. पुढची अमावस्या येईपर्यंत आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. आता बघा, आपल्याला पुढची अमावस्या येईपर्यंत हा उपाय त्या नारळावरती करायचा आहे. पुढच्या अमावस्येच्या दिवशी या नारळावरती आपल्याला उपाय करायचा आहे आणि जे आपल्या आसपास पाणी असेल किंवा मग वाहतं पाणी असेल, नदी असेल, तर तिथे हा नारळ आपल्याला विसर्जित करायचा आहे. परंतु आपल्याला 1 महिना पूर्ण या नारळावरती हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तर तो आपल्याला आपल्या घराची प्रगती जर होत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा मग तुमचा व्यवसाय आहे, नोकरी आहे, त्यामध्ये तुम्हाला यश संपादन होत नाही आहे किंवा मग तुमचे कर्ता पुरुष आहे, त्याचा व्यवसाय चालत नाही आहे किंवा त्याच्या व्यवसायामध्ये भरपूर साऱ्या अडचणी निर्माण होत आहेत, त्यांना घरामध्ये लक्ष्मी येत नाही आहे, लक्ष्मी ही टिकत नाही आहे, त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये मुलं असतात, तर मुलांची सुद्धा प्रगती होत नाही. त्याचबरोबर मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा मग अभ्यास जरी केला तरी त्यांचं ऐन वेळेस लक्षात राहत नाही, त्यांची प्रगती थांबलेली आहे. तर अशा वेळेस पहा, आपल्या घराला ह्या गोष्टी दोष लागल्यामुळं घडत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या जे काही प्रयत्न आहे तर ते तर करायचेच असतात, परंतु ते करता करता आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात, ज्यामुळे तुम्हाला त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते. आणि जे आपण म्हणतो ना की पहा, तुझं लक लागलं बाबा, तर हे लक जे आहे तर ते लागण्यासाठीच आपल्याला असे हे उपाय करायचे असतात. पहा, यासाठी आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर 7 वेलची घ्यायच्या आहेत आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. बघा, ह्या सर्व वस्तू आपल्याला घेतल्यानंतर आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरून 3-3 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या वस्तू उतरवून घेतल्यानंतर पहा, आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा प्लेट घेऊ शकता, त्यामध्ये ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि कापराबरोबर ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. तर पहा, यामुळे काय होईल की आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे, नकारात्मक शक्ती आहे, माणसांमधली जी नकारात्मकता आहे ती सर्व नष्ट होऊन जाईल. घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. या दोन्ही उपाय जरी तुम्ही केले तरी चालते किंवा या दोन्हीपैकी एक उपाय केला तरी चालेल. तर ह्या वस्तू आपल्याला काय करायच्या आहेत, तर आपल्या उंबरठ्यावर घेऊन जायच्या आहेत आणि तिथे जाऊन प्रज्वलित करायच्या आहेत. तर पहा, आपल्याला ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी, म्हणजे जे काही नकारात्मक शक्ती आहेत, परत अजून घरामध्ये दोष लागलेले आहेत किंवा काही ग्रहदोष आहेत, तर हे दूर होण्यासाठी असे काही उपाय आपल्या घरामध्ये आपल्याला या अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत, ज्यामुळे पहा, आपल्या घरातली सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित आणि सुरळीत होतील आणि आपल्या घराची, मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होईल. तर आपल्या बाथरूममध्ये सुद्धा भरपूर सारी नकारात्मक, तर पहा, आपल्या बाथरूममध्ये जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला बाथरूममध्ये एक काचेची वाटी भरून खडे मीठ आपल्याला ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्या बाथरूममधली जी नकारात्मकता आहे तर ती मीठ शोषून घेईल. तर हे आठवडाभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे, आठवड्याने परत बदलायचं आहे आणि दुसरं मीठ तिथे ठेवायचं आहे. त्यामध्ये थोड्याशा 2 लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ते मीठ आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. उंबरठ्यावरती ह्या वस्तू घेऊन जाळल्यानंतर आपल्याला तिथे सुद्धा भरपूर साऱ्या आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाऊ दे, त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला तिथे करायची आहे. आणि श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील तिथे बसून आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्या वस्तू राहतील तर त्या आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे. तर चला, करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.